पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील 2 उड्डाण पूल असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे। अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली बेसुमार संख्या यामुळे चाकणच्या चौफेर वाहतूक कोंडीचा पूर येत आहे। सततच्या कोंडीनं स्थानिक नागरिकांचा जीव कोंडला आहे। त्यात नव्यानं अचानक उद्भवणाऱ्या समस्यांची रोजच भर पडत आहे। चाकणच्या तळेगाव चौकात रात्रीच्या वेळी खोदलेल्या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडीला हातभार लागत असून खोदलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानं अनेक पादचारी आणि दुचाकी चालक पडल्याचे चाकण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड यांनी सांगितलं। राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले। खोदण्यात आलेले खड्डे कोणाच्या परवानगीने खोदण्यात आले याची माहिती मात्र कुणीही देऊ शकलं नाही। त्यामुळे महामार्गावर कुणी उठतो, खड्डे खोदाई करतो, हेच खड्डे मात्र नागरिकांच्या जीवावर पेटत आहेत। राष्ट्रीय महामार्गाला कुणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिक करतात। चाकण वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून हे खड्डे बुजवण्यात आले आहेत। परवानगी न घेता महामार्गावर खोदाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं NHAIच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे।